नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर संध्याकाळच्या वेळेस ना मी छान अशी मिसळ बनवली होती आणि बाबांना आणायला लावली होती पाव। आणि वेदाला ना खूप भूक लागली होती, त्याच्यासाठी मी छान असं ताट रेडी केलं होतं, छान असं सजवलं होतं आणि तिला ना बाबांच्या ताटात जेवायचं होतं आज। तिला छान असं मिसळ खायला दिली होती आणि नंतर ना ती जरा किरकिर करत होती म्हणून आजी तिची दृष्ट काढत होती आणि दृष्ट काढताना बघा किती छान प्रकारे बाबांच्या मांडीवरती बसली होती। नंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जायचं होतं शेतामध्ये आणि वेदा बघा कशी चुंबळी घेऊन निघाली होती शेतात जाण्यासाठी। नंतर ना तिने हे असं खेळायला घेतलं, तिला तर आम्ही वरती आजी बाबांकडे ठेवणार होतो आणि आम्ही जाणार होतो शेतामध्ये। जाता जाता ना शेडमध्ये थांबलो होतो, तिथे जरा काम चालू होतं तेव्हा मग शेतात गेलो तर हे बघा कांद्याचं रोप थोडं उरलं होतं आणि इकडे थोडेसे कांदे लावायचे राहिले होते म्हणून मग आम्ही गेलो होतो कांदे लावायला। तर शेतामध्ये सगळं भाजी भाकरी घेऊन गेलो होतो कारण शेतामध्येच आम्ही दुपारी जेवण वगैरे करणार होतो आणि मग आम्ही सगळे गेलो होतो तिघजण आणि मग नंतर आम्ही केली सुरुवात कांदे लावायला। तर हे बघा 7-8 ज्या सऱ्या आहेत ना त्या राहिल्या होत्या कारण कांद्याचं रोप शिल्लक नव्हतं। नंतर मग आम्ही कांदे लावले दुपारी जेवायच्या वेळेस ना बघा आपल्या शेतात ताजा ताजा मुळा वर्ग मंडळी। तर आपण आहे ना सगळा भाजीपाला आपल्या शेतामध्ये केला आहे, आपल्याला खूप कमी भाजीपाला आणावा लागतो आणि हे बघा ताजा ताजा मुळा घेतला, धुवून घेतला आणि दुपारी छान ना जेवणावरती ताव मारला आणि फळं वगैरे पण घेऊन गेलो होतो, म्हटलं वेदा येईन दुपारी। नंतर मग ती 4 वाजता आली होती आणि हे बघा शेतामध्ये खेळत होती। नंतर गेली होती बाबांकडे खेळायला, नंतर मग आली परत माझ्याकडे। चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।